तर मित्रांनो, ह्या दुसऱ्या क्लिपमध्ये, या दुसऱ्या भागामध्ये मला एकच म्हणायचं आहे. आज मला खाकी वर्दीतल्या प्रसन्न साहेबांची आज आठवण येते. जेव्हा जिल्ह्यात आत्महत्यांचं प्रमाण वाढलं, नेहमीच मला त्यांची आठवण आली. कारण एक छान उपक्रम त्यांनी राबवले. ते माझ्याकडे बातमीचं कात्रण सुद्धा आहे, ते आज मी तुमच्या समोर दाखवतोय. ते म्हणजे हे वृत्तपत्राचं नाव आहे तरुण भारत. तारीख आहे बुधवार 8 फेब्रुवारी 2006. सिंधुदुर्ग आवृत्ती म्हणजे सिंधुदुर्गच्या पेजवर ही बातमी आहे. बातमी म्हणण्यापेक्षा मी त्याला आर्टिकल म्हणतो. शेखर सामंत पत्रकार सिंधुदुर्गाचे, त्यांनी केलेलं हे आर्टिकल आहे. सहकार्याचा हात द्या. त्यावेळी ते प्रसन्न साहेब म्हणतायत, मी हे टोटल ही बातमी, हे बातमीचं जे संदर्भ, हे सगळं टोटल मी वाचन करून दाखवतो. आणि तिसऱ्या भागात मला काय म्हणायचं ते पुन्हा मी म्हणतो. चला तर सुरुवात करूया. तरुण भारत मधली ही बातमी आहे. त्याचं टायटल होतं, पोलीस देणार आता जगण्याचा कानून. शेखर सामंत, सिंधुदुर्ग. वृत्तपत्राचं नाव आहे तरुण भारत, दिनांक 8 फेब्रुवारी 2006. पहिल्या पॅराग्राफ मध्ये काय म्हणतात बघा सामंत साहेब या संदर्भात. सिंधुदुर्गात पोहोचलेले अनैतिकतेचे लोन आणि त्या अनुषंगाने वाढू लागलेल्या आत्महत्यांचे प्रमाण ही बाब सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्न यांनी अतिशय गांभीर्याने घेतली आहे. वाढत्या आत्महत्यांना आळा घालण्यासाठी त्यांनी निर्णयात्मक पावले उचलायला सुरुवात केली आहे. त्यासाठी सामाजिक संस्था, साहित्यिक, महिला मंडळे व सेवाभावी संस्थांकडून पोलिसांसाठी सहकार्याचा हात पुढे येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ही अपेक्षा एका सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी 2006 साली 8 फेब्रुवारी 2006 साली व्यक्त केली होती. या अपेक्षेप्रमाणे जर काम झालं असतं तर माझं एकच म्हणणं आहे, कदाचित आत्महत्या सिंधुदुर्गात घडल्याच नसत्या, किंबहुना मी असं म्हणेन कदाचित आत्महत्यांचं प्रमाण कमी झालं असतं. पुढच्या पॅराग्राफ मध्ये वाचतो, पोलिसांना अपेक्षित असलेले सहकार्य हे निधीच्या स्वरूपात नसून ते पोलिसांच्या या उपक्रमाला सक्रिय पाठिंब्याच्या रूपात असेल, असे स्पष्टीकरणही श्रीयुत प्रसन्न यांनी तरुण भारतशी बोलताना केले. सिंधुदुर्गातील जनता सुशिक्षित, सुसंस्कृत व आधुनिक युगातील बदलत्या परिस्थितीशी झटकन जुळवून घेणारी अशी आहे. मात्र असे असूनही मागील काही वर्षांपासून, म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 2006 पासूनच या आत्महत्या घडत आहेत. मागील काही वर्षापासून या जिल्ह्यात म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आत्महत्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. सुदृढ समाज व्यवस्थेलाही ती अतिशय बाधक आहे. सिंधुदुर्ग पोलिसांनी ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे. त्यासाठी सिंधुदुर्गात 2004-2005 या वर्षात झालेल्या 140 आत्महत्यांचा, त्यामागच्या कारणांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासानुसार जिल्ह्यात आत्महत्यांचे प्रमाण स्त्रियांपेक्षा आत्महत्या पुरुषांमध्ये जास्त असल्याचे आढळून आले आहे. त्यावेळीच्या आकडेवारीनुसार स्त्रिया 41 आणि पुरुष 99, म्हणजे 41 स्त्रियांनी त्यावेळी त्या दरम्यानच्या काळात आत्महत्या केली होती आणि 99 पुरुषांनी आत्महत्या केली होती. यातील बहुतांशी आत्महत्या या कौटुंबिक वाद, मद्यपान, आजार, गरिबी व मनोविकार आदी कारणांमुळे झाल्याचेही आढळून आले आहे. व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून मी छोटे छोटे याचे भाग करतो. व्हिडिओच्या दुसऱ्या भागात पुढचं वाचतोय. तर मला एकच सांगायचं आहे
पोलीस देणार आता जगण्याचं कारण मंत्र. या अजूनही या पोलिसांसोबत ह्या सिंधुदुर्ग पोलिसांनी हा उपक्रम राबवला तर माझ्यासारखे निस्वार्थी हेतूने काम करणारे अनेक युवक युवती महिला पुरुष, मी कधीच मला पुरुष शब्दात नाही, मी युवकच समजतो, कारण तो उत्साह, युवकाचा जो उत्साह असला पाहिजे त्या वयाचा उत्साह मी कायम ठेवतो. तर आता नूतन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अधीक्षक म्हणून ज्यांनी कारभार स्वीकारला आहे, या पूर्वीचे सुद्धा अधीक्षक होते, ते सुद्धा सामाजिक त्यांनी उपक्रम छानपैकी राबवले. आता विद्यमान जे आले त्यांना माझं हे आव्हान राहत आहे व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही असे काही शक्य झाले तर उपक्रम राबवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. सिंधुदुर्ग पोलिसांसोबत बाळा राणे आहे आणि बाळा राणे सारखे प्रत्येक धर्मात जातीत कार्य करणारे, निस्वार्थी हेतूने कार्य करणारे अनेक स्वयंसेवक म्हणून तुमच्या सोबत असतील. तुम्ही हाक दिला तरच आम्ही येऊ आणि जोपर्यंत तुमची हाक मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या पद्धतीने काम करू. भेटूया पुढील भागात.